पण या देहात येऊन मनुष्य काय करतो, तर तो फक्त इच्छा करतो, इच्छा. आणि ही जी इच्छा आहे ना, ही प्रगट अग्नी आहे. जोपर्यंत पुरी होत नाही तोपर्यंत ती पेटतच राहते. भगवान काय म्हणतात, इच्छा हीच आवरण आणणारे कर्म आहे. इच्छा एक मोक्षाची आणि दुसरी ज्ञानी पुरुषाचीच करण्यासारखी आहे. याच्यापासून नुकसान सोडा हो, खूप मोठा लाभ आहे. बाकी सर्व इच्छा संताप देतील, संसारात ठेवतील. आता साक्षात अग्नी आहे, तो विझवण्याकरता लोक पाण्याचा शोध करतात, पण हाती येते पेट्रोल, मग ते आणखीनच भडकतं. एक इच्छा पुरी होत नाही तर ताबडतोब दुसऱ्या वस्तूची इच्छा होते. या इच्छांची अशी शृंखला साखळीच निर्माण होते. ओहो, एक इच्छा झाली, दुसरी इच्छा, असं पंचिंग होत राहते आतमध्ये. हा संसार जो आहे विविध रसाचा आहे. जो रस ज्याची आवड असेल त्याची इच्छा होत राहते. इच्छा कशाची होणार? दादाश्री म्हणतात, तुझ्या बुद्धीच्या आशयानुसार जे सुख आणलेस ते सुख तुला पुण्य खर्चून मिळत राहील. मग जेव्हा एखादी इच्छा आपली पूर्ण झाली, म्हणजे आपल्या वाटेला असलेलं तेवढं पुण्य खर्च झालं, पुण्यामध्ये थोडीशी जो स्टॉक होता पुण्याचा तो थोडा कमी झाला, कारण एक इच्छा पूर्ण झाली ना, मग तेवढं पुण्य वापरलं गेलं. अद्भुत विज्ञान आहे बघा. शुद्धात्म्याला इच्छा नसते, परंतु अंतरात्म्याला असते. अंतरात्मा शुद्धात्म्याचे पूर्णपद करून घेण्याकरता इच्छा वापरतो. तेव्हा पूर्ण दशा होते, तेव्हा इच्छा बिलकुल राहत नाही. संपूर्ण वितरागी जो आहे त्याला इच्छा नसते. आता इच्छा आणि चिंतन याच्यामध्ये काय फरक आहे? चिंतन हे पुढील हिशोब रेखाटते आणि इच्छा मागील हिशोब काय आहे ते दाखवते. क्रम येतो, क्रमानुसार तेव्हा इच्छा पुरी होते, आणि अक्रम जेव्हा आला, डिस्कंटिन्युटी, त्यावेळी अनिच्छा पुढे येते. एक मनुष्य, दादाश्री म्हणतात, रत्नागिरीहून माझ्याकडे आला आणि तो मला विचारू लागला की दादा, मी जिथं हात घालतो ना तिथं सोनं निघते. तर मी त्याला सांगितलं की बाबा, सध्या तुझा क्रम जोडलेला आहे म्हणून असं होतं. थोड्या दिवसांनी तुझा क्रम तुटेल आणि त्यावेळेस तू माझी आठवण काढशील. नंतर तसंच झालं. त्याला धंद्यामध्ये इतका जबरदस्त तोटा झाला की मालक मालकिणी दोघांनी विष घेतलं, पण त्याच्यामध्ये ते दोघेही वाचले. आणि मग त्याला माझ्या सांगण्याची आठवण झाली. हा तर क्रम अक्रम येतो जातो, ह्याचेच नाव संसार आहे. इच्छा हा मागील हिशोब आहे, परंतु चिंतनमध्ये योजना घडतात. इच्छा हा काय आहे? परिणाम आहे, पण चिंतन हे कारण आहे. शास्त्रज्ञ काय म्हणतात की इच्छा होते, करण्याची जरूर नाही. या कलियुगामध्ये चटणीची इच्छा करणारे भरपूर लोक आहे. सर्व भोगण्याची इच्छा करणारे नसतात. थोड्याशा चटणी करता सर्व आयुष्य खर्च करतात. अरे, मी असे शेठजी बघितले आहे जे महावीर भगवानांच्या सभेमध्ये रात्रंदिवस हजर होते. शेठाणीला सांगितलं की तू पुरी आणि भाजी येथे सभेमध्ये घेऊन ये, आम्ही इथंच खाऊन टाकेन. त्यावेळीस भगवानांची वाणी त्यांच्या कानास इतकी गोड लागत होती की तिथून जरासुद्धा हलत नसत. परंतु त्याची चटणी खायची इच्छा राहून गेली, म्हणून ते अद्याप मोक्षाकरता रखडत आहे. जे व्हावयाचे असते त्याची पहिली इच्छा होते. मॅट्रिक पास व्हायचं असेल तर प्रथम पास होण्याची इच्छा होते. अंतराय तुटल्यानंतर स्वतःच्या इच्छेप्रमाणे प्राप्त होते.
सत्संगमध्ये पैसा खर्च करावयाचे अशी इच्छा तर पुष्कळ असते, परंतु काय करणार? मागील अंतराय आल्यामुळे योग आले तरी तो मागं फिरतो. जेव्हा अंतराय तुटतो तेव्हा मात्र आपल्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. इच्छा ही भाव नाही, उगवती इच्छा आणि मावळती इच्छा. म्हणजे चार्ज भरण्याची इच्छा आणि डिस्चार्ज बाहेर टाकण्याची इच्छा. खाण्याची पिण्याची ही मावळती इच्छा आहे, त्याला काही हरकत नाही. पण उगवती इच्छा ही बंधनकारक आहे आणि ती शरीरमध्ये आग उत्पन्न करते.